काळ ब्रह्मानंदेश्वरे, काळ ब्रह्मानंदेश्वरे, आवडी पुरे संचली. स्वप्नीतेही नाही चिंता, स्वप्नीतेही नाही चिंता, रात्री जाता दिवस. काळ ब्रह्मानंदेश्वरे, आवडी पुरे संचले. तुका म्हणे ब्रह्मरसे, होय सरिसे भोजन. काळ ब्रह्मानंदेश्वरे, आवडी उरे संचले. विषय गोड असा अखंड हरिनाम उत्सव कोरोनामध्ये न सापडता चालू आहे. इतर गावं कोरोना सापडली याच्यामध्ये नवल नाही, पण सप्ते सुद्धा कोरोना सापडले. परंतु आपलं गावही कोरोना सापडलं नाही आणि सप्ताही कोरोना सापडला. अलीकड नदी पलीकड नदी असं झालंय आपल्या कोरोना. ज्यांच्या कृपा आशीर्वादाने ही अतिशय गोड असेल, दैदिप्यमान पारमार्थिक जी संजीवनी आज आपल्याला प्राप्त झाली, आज आपल्याला पारमार्थिक संजीवनी प्राप्त झाली. या परिसराला, या मातीला, या हवेला गंध सुटला भक्तीचा. ज्यांचं जीवन, ज्यांच्या जीवनाचं अधिष्ठान हे तत्वज्ञान झालं, तत्वज्ञान हे ज्यांच्या जीवनाचं अधिष्ठान ठरलं, वैराग्य हे ज्यांच्या जीवनाचं सार ठरलं, तत्वज्ञान अधिष्ठान ठरलं, वैराग जीवनाचा सार ठरला आणि भक्ती ही ज्यांच्या जीवनाची कळस ठरली. भक्ती ज्यांच्या जीवनाची कळस ठरली. कळसस्थानी जगद्गुरु तुकोबाराय, तुकोबारायांचं नाव, भगवंताचं नाम तुकोबारायांनी सोडलं नाही. किंबहुना नामच जगद्गुरु तुकोबारायांना सोडलं नाही महाराज. तसं आपल्या सद्गुरुनाथांचं वैशिष्ट्यपूर्ण लक्षण महाराज. बाबा उदंड आयुष्यभर, उदंड महाराष्ट्र असेल, उदंड कर्नाटक भाग असेल, हरिभजनाने जग ढवळून काढले. नुसतं ढवळून काढले नाही, सुरुवात गोड आणि ज्यांचा शेवटही गोड ठरला. तसं तुकोबारायांची वाचा नाम सोडायला तयार नाही, तसं उज्ज्वलन बाबांची वाचा नाम सोडायला तयार नाही. शेवटच्या क्षणाला सुद्धा ज्या अर्थी उज्ज्वलन बाबांनी कीर्तनाची सेवा करत देह समर्पिला महाराज, पंचमहाभूताचा स्थूल देह सोडत असताना महाराज फार यातना होतात जीवन. एखादं संकट आपल्याला यावं महाराज, आपण फक्त वाचायचा प्रयत्न करतो, वाचायचा प्रयत्न करतो, आपल्याला कशाची आठवण येते. पण एकच ध्यास, एकच आठवण, एकच स्थिरता संत त्यालाच म्हणतात, त्यालाच म्हणतात जो फिरत राहतो पण चित्त एकाच ठिकाणी ठेवतो. जो फिरत राहतो, ज्ञानोबारायांचा निर्देश आहे, ज्ञानोबारायांचा अंगुली निर्देश आहे, ज्ञानोबारायांचा संदेश आहे, ज्ञानोबारायांची उभी आहे महाराज. काय आहे ते? चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव हे सुखाचे कुंभ. चालते बोलते ज्ञानाचे बिंब म्हणजे संत आहे. संत एका ठिकाणी बसून राहत नाही, ते चालते बोलते, ते चालत राहतात, पण मन मात्र त्यांचे एकाच ठिकाणी स्थिर असतं. त्यांना संत म्हणतात. आपण मात्र फिरत राहतो नाही मारे, एकाच ठिकाणी. आता मंडपामध्ये आपण सर्वजण एकाच ठिकाणी, आपण जीव मात्र एकाच ठिकाणी आहोत महाराज. आहोत संसारात, थोडस जड भाषेत सांगायचं असेल तर आहोत विषयातच, पण चित्त मात्र अनेक विषयाकडे जाऊन येतं महाराज. आता कीर्तनात बसलो तरीही आपण विचार करतो, मी कीर्तनाला आलोय पण बहुतेक मालकीन सुद्धा कीर्तनाला कुलूप लावायचं विसरला. कपाटात 1000ची नोट होती, झाकून ठेवली त्यांना, तिथं बसून कपाटाला झोले देतो. आपला आणि संतांचा दृष्टिकोन वेगळा आहे. संत एकाच ठिकाणी राहत नाही, ते फिरत राहतात.
पण चित्त मात्र चित्ती तुझे पायी डोळा रूपाचे द्या. आपण मात्र महाराज एकाच ठिकाणी राहतो, पण आपलं चित्र मात्र विखुरलेलं आहे महाराज. आणि ज्याचं चित्त विखुरलेलं आहे त्याला जगामध्ये किंमत राहत नाही महाराज. ज्यांचं चित्त एक झालं असे सद्गुरू उज्ज्वलानंद बाबा, ज्यांच्या हृदय कमलावर आज सद्गुरुनाथ मन आज विराजमान आहेत प्रत्येकांच्या मनामनामध्ये. ज्यांच्या कृपाच्या आस्वादामुळं, ज्यांच्या कृपेच्या सानिध्यामुळं, ज्यांच्या कृपा प्रसादाने आजची ही कीर्तनाची सेवा माझी एकट्याची नाही तर सर्वांची आहे महाराज. बाबांनी एकट्याला मालक केलेला नाही महाराज. आज मी नसतो तर दुसरा कीर्तनकार आहेत, पण उज्ज्वलानंद बाबांची सेवाच होय. उज्ज्वलानंद बाबांची सेवा. ज्ञानोबराय गेले म्हणजे परमार्थ बंद पडला नाही, वारकरी संप्रदाय बंद पडला नाही. तुकोबराय गेले, वारकरी संप्रदाय बंद पडला नाही महाराज. तसंच उज्ज्वलानंद बाबा गेले, उज्ज्वलानंद बाबाची सेवा बंद पडणार नाही, चालूच राहणार, चालूच राहणार. कोणी ना तरी कोणी करणार आहे महाराज. ही समय सूचकता, हे साम्यपणा, भगवंताच्या जवळचा जसा साम्यपणा आहे ना, समचरण दृष्टी विटेवरी साजे, देवाचे चरण सम आहेत, दृष्टी सम आहे, तसं देवाचे चरण सम, दृष्टी सम, तसं बाबांनी सर्वांकडे समरूपतेने सगळ्यांना जवळ केलं, जवळ केलं. ते सद्गुरुनाथ आदरणीय हरिभक्तीपरायण पूजनीय उज्ज्वलानंद बाबांच्या चरणारविंदी प्रथमतः नतमस्तक, माझ्या आई वडिलांच्या चरणी नतमस्तक. आज दोन्ही मृदंगवादक सुंदर मृदंगवादक आहेत. इकडचे मृदंगवादक तरुणच आहेत आणि माझ्या डाव्या हाताचे सुद्धा मृदंगवादक तरुणच आहेत. आणि या दोन्ही मृदंगवादकाच्या मध्ये मात्र मी सुद्धा तरुणच आहे. मी सुद्धा तरुणच आहे. फक्त जरा माझे केस लवकर पांढरे झाले एवढाच फरक. आज आदरणीय हरिभक्तीपरायण गुरु महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे मारुती महाराज, हार्मोनियम वादक माझे गुरुजी आदरणीय हरिभक्तीपरायण रेंके गुरुजी, त्याच शेलेकरी म्हणून आज एखादा शेलेकरी मिळणं अवघड आहे, पण आपल्या त्रिपुळी गावाला महाराज एवढे शेलेकरी मिळतात म्हणजे आपलंही भाग्य आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे सुभाष गुरुजी आहेत, पूजनीय हरिभक्तीपरायण उद्धव महाराज पालनपल्ले आहेत, आदरणीय हरिभक्तीपरायण बळी महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण बेटावर सेवा करणारे बाळू महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण राजू महाराज, सर्व गुगलगावकर मंडळी आहे, माडजची मंडळी आहे, त्रिपुळीची मंडळी आहे, परिसरातून आलेले सर्व सद्भक्त मंडळी, तुम्ही सर्वच महाराज बाबांचे लाडके भक्त आहात, म्हणून तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात करतो. मानवी जीवनाचं कल्याण करणारा अभंग आहे. हा अभंग जर स्वीकारला तर मानवी जीवनाचं सोनं झालं. समजा सोनं खरेदी करायला सोनाराच्याकडे जायची आवश्यकता नाही. सगळं कमवलं पण एक गोष्ट राहिली, त्याच्यामुळे सगळं मातीमोल ठरतं महाराज. एक गोष्ट राहिली आणि एक गोष्ट घेतली ही की सगळं नाही केलं तरी सोनच होतं महाराज. संतांची भेट घेतली, संतांची संगती मिळाली तर मानवी जीवन कृत कार्य होतं महाराज. तुकोबारायांनी तर सांगितलं मानवी जीवनाचं भलं कशात आहे महाराज. मानवी जीवनाचं जर भलं कशात असेल, तुका म्हणे भले जिने संत संगष्टने. मानवी जीवनाचं भलं होतं संतांच्या सहवासातच भलं होतं महाराज. आणि या संतांच्या सहवासात तुकोबारायांचा मला ज्ञानोबारायांची संगती प्राप्त झाली, मला ज्ञानोबारायांची संगती प्राप्त झाली, ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीची संगती प्राप्त झाली, ज्ञानोबारायांच्या सद्विचाराची संगती प्राप्त झाली. त्याच्यामुळे काही परिणाम झाला. अभंगाचं पहिलं प्राप्त झाली. या अभंगामध्ये चरण 4 आहे.
संसार तो कोण लेके आमा सखे हरिजन पहिलं चरण. काळ ब्रह्मानंदे सरे आवडी उरे संचलित दुसरं चरण. स्वप्नी तेही नाही चिंता रात्री जाता दिवस तिसरं चरण. आणि तुका म्हणे ब्रह्मरसे होय सरिसे भोजन. 4 चरण आहेत. तुम्ही म्हणताना तुकोबऱ्यांनी एवढा सुंदर अभंग असेल तर एखादं चरण वाढवला तर चाललं असतं, पण तुकोबऱ्यांची इच्छा ही असेल महाराज. आता माझ्या बुद्धीने म्हणतो बरं का, पिंडे पिंडे मतीर भिन्ना कुंडे कुंडे नवम पया जातो जातो नवाचारा नवा वाणी मुखे मुखे. आपापल्या बुद्धींना विचार ना. आता माझ्या बुद्धीला जसं वाटतं तसं मी सांगतो मला. तुकोबऱ्यांना वाटत असेल 4 चरण बस आहेत का, 2 चरणाला सुधारायचं असेल तर 4 चरण लागतात. विठ्ठल विठ्ठल चोर किती चरणाचा असतो? चोर चोर तुम्ही चोर पाहिले? चोर एखादा व्यक्ती असेल चोर, त्याला तो पाय किती असतात, चरण किती असतात? 2 असतात. आणि त्याला शोधणारा किती चरणाचा असतो कुत्रा? विठ्ठल लक्षात घ्या, या अभंगामध्ये चरण 4 आहेत आणि पहिल्या चरणाचा जो उत्तरार्ध आहे, आम्हा सखे हरिजन, मला ज्ञानोबऱ्यांची संगती प्राप्त झाली. काही परिणाम ज्ञानोबऱ्या तुकोबऱ्या सांगतात बघा. संसारावर काय परिणाम झाला सांगतात. 1 संसार तो कोण लेखी. काळावर काय परिणाम झाला सांगतात. 2 काळ ब्रह्मानंदे सरे. झोपेवर काय परिणाम झाला सांगतात. 3 स्वप्नी तीही नाही चिंता. आणि जेवणावर काय परिणाम झाला सांगतात. 4 तुका म्हणे ब्रह्मरसे. विठ्ठल हो महाराज. संसार संसार म्हणजे तरी काय महाराज. ज्या अर्थी तुकोबऱ्यांनी इथं संसार शब्द ठेवला, संसार तो कोण लेखे, संसाराची काय किंमत आहे आमच्याकडे. आता समजा माझ्याकडे जर 50 तोळ्याचं लॉकेट असेल, 50 तोळ्याचं लॉकेट असेल आणि तुम्ही मला जर 1-2 ग्रॅमची चांदीची अंगठी जर दाखवत असाल तर मी म्हणतो अरे 50 तोळ्याचं लॉकेट आहे, 2 तोळ्याचं काय घेऊन बसलायस तू चांदीचं, 2 ग्रॅमच्या चांदीचं काय घेऊन बसलाय. तसं तुकोबऱ्या म्हणतात की आमच्याकडे संसाराची किंमत नाही, आम्हाला संसाराची किंमतच नाही. अहो संसार आम्हाला काहीच करत नाही. मग संसार संसार म्हणजे काय. ज्ञानोबऱ्यांनी तर संसाराविषयी बरंच चिंतन सांगितले मला. मृत्यू लोके सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाची श्रवणी कैची सुखनिद्र अंतुरणी गळाची. पुढे जेत उदय होय असता लागे दुःख लेवोनी सुखाची अंगी सळीत जगा. हा संसार दुःखरूप आहे परंतु सुखाचे कपडे पांघरून आलेला आहे. प्रमाण आहे संतांचा. सुखाचा विचार नाही सुखाचा विचार करतायत. ही संकल्पना तयार होती. सुख ही संकल्पना विचारात येत नाही मला. कसं आहे, आनंद सुख हे शब्द संसारात शोभणारे शब्द नाहीतच ना. हे शब्द संसारात आनंद झाला, मी सुखी झालो, हे संसारात विषयात शोभणारे शब्द नाहीतच ना. हे शब्द आहेत परमार्थातले. तुझे पायी सुख सर्व आहे. संसाराचे पायी सुख सर्व आहे का. आनंद आनंद कोंदला मागे पुढे परमार्थातच. आनंद सुख शब्द परमार्थातच सापडतात, संसारात सापडत नाही. तुकोबऱ्यांचं प्रमाण आहे. काय प्रमाण आहे. आम्हाला सुखाचा विचार सुद्धा करता येत नाही. मला विचार सुद्धा करता येत नाही. समजा एक उदाहरण देतो. मी जर भविष्यामध्ये मुख्यमंत्री झालो, लगेच बघितले मी मुख्यमंत्री झालो तर मी होणार नाही. काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे म्हणा, मी होणार नाही. आणि तुम्ही मला मतदान सुद्धा टाकता बघा. आणि त्याला म्हणतात नोटच दिली गुरुजी. कुठे गुरुजीला कुठं हे चालवता येते. अभंगावर बोलावं गुरुजी. असं साधं ग्रामपंचायत मुख्यमंत्र्याच्या आमदारकीला कसं थांबेल. तुम्ही मला मतदान करणार नाही हे प्रांजळपणानं मारुतीच्या दरबारात मी सांगतो. तुम्ही मला मतदान करणार नाही आणि मी मुख्यमंत्री होणार नाही. ही काळ्या दगडावरची रेख पांढरी रेख आहे. पण
पण मी विचार करतो ना, मी जर मुख्यमंत्री झालो तर, आणि शाळेत विद्यार्थ्यांना प्रश्न देतो की बाबा निबंध लिहा, कल्पना विस्तार आहे, मी मुख्यमंत्री झालो तर, सूर्य उगवला नाही तर, आई संपावर गेली तर, शिक्षक वर्गावर नाही झाले तर, असे प्रश्न द्यावं लागतं विद्यार्थ्याला आम्हाला. ते विद्यार्थी येतात, मी मुख्यमंत्री झालो तर काय करे, काय नाही, सगळ्याच्या मागे ईडीची चौकशी लागते. म्हणजे विचार तर केलो नाही, विचार तर केलो नाही. तुकोबराय म्हणतात, या संसारामध्ये सुखाचा विचार सुद्धा करता येत नाही. विठ्ठल विठ्ठल काही ठिकाणी तर महाराज हा संसार झालाच नाही, हे तो स्वरूपी मिथ्या वार्ता, हे सगळं खोटं आहे ते सगळं पराब्रह्म आहे. संसार जन्माला आलाच नाही. काय झालं, एक जोडपं गेलं मुंबईला. रात्री अचानक एक 2-4 महिने झालं होतं लग्न करून, भांडणं पेटलं नवरा बायको, घरात भांडणं पेट. त्याच्यात बाप मध्यस्थी पडला आणि बापानं थोडस सुनाला डोळे फाडून जरा बोलायला चालू केला. बाप म्हणजे सासरा सुनाला बोलू लागला. आता सुने ही मोठ्या घरची होती आणि हे घर सुनाला दिलेलं घर जे होतं आता सध्या तेही मोठं घर होतं. सगळे आलिशान होत्या, गाड्या घोड्या एसी सगळ्या रूम सगळं आलिशान, सगळं सुखात चालू. आणि बाप थोडस बायकोला जास्त बोलतो हे पोराच्या लक्षात आलं आणि पोरगं लगेच म्हणलं, बाबा असं बोलायचं नसतं म्हणला. किती, रात्री 11:30च्या वेळेला. बाप म्हणला, आजूपर्यंत मला तालुक्यात कोण असं बोर्ड दाखवले म्हणला, काल ती शिमडी घरात आली तर मला दाखवतो बोर्ड म्हणला. कसं वाटलं तुला? जरा बापाला उलट बोललं, बापी शाब्दिक चकमकी झाल्या. बापाने आत्ताच्या आत्ता घर बाजूला कर, तर म्हणलं आत्ताच्या आत्ता घर सोडून जातो, जा असं जरा म्हणून बघा जरा पोरा तुम्ही. निघालं महाराज रागाच्या भारत, राग भीक माग. घेतलं कपाटात 4 तेवढेच ड्रेस होते लग्नातले फुगटचे. गेला मुंबईला. आता कुठं जावं मुंबईला, जिथं ओळख पाळत नाही तिथे गेला. जाऊन 3 पत्र्याची रूम घेतली छोटीशी, तिथं स्टोव वगैरे सगळं, गॅस कुठला मारा स्टोव घेतला, कटून मारून आणला, 2 भांडे घेतला, संसार चालू केला. कुठून तर चोरून राशनचं विकलेलं गणित गहू तांदूळ घेतला, तेच खाऊ लागले. 4-5 दिवस झाले, जवळचे पैसे संपत आले. रात्री बायको विचारले त्याला, पैसे संपत आले मालक, पुढचं कसं? हा म्हणला, काय काळजी करायचं नाही, उद्या मी कामाला जाईल. हा गेला कामाला. आता याला एसी गाडीत राहिलेला माणूस, याला कोणतं काम येणार आहे? मला मजुरीच्या कामावर गेला, वाळू उचलायला, मोठा उचलायला, फळे उचलायला गेला. उचलना शिमिटामध्ये हात बरबडलेले मला सगळे वेद पडू लागले. तसंच करू लागला. 7-8 दिवस झाले आणि 7-8 दिवस झाल्यानंतर त्याची पगार झाली. 7-8 दिवसाची मजुरी मिळाली. त्यात तसल्यात जीवा लागलं होतं मला हाताला ते सिमेंट काम. तसल्याच हातानं बायकोच्या हातात पैसे दिला. सकाळी उठला आणि मुलाला, अगं बघ म्हणला, मी एकटं केलो एवढंच मिळालं, आता हे 8 दिवस पुरावं लागेल. बायको म्हणजे एवढा भागत नाही, आणखी बघा एक्स्ट्रा काम काही करता येते का? ह्याला आला एवढं करून सुद्धा बायकोचं समाधान नाही. तुझ्यामुळे घडलं म्हणलं हे सगळं रामायण. चल म्हणला तो बे, घरात बसून काय करते म्हणला, चल माझ्यासोबत. रागा म्हणल्यावर हिने निघाली महाराज. टिकाव कोरे हात टोपलं घेऊन हिने मोठ्या घरची, पावडर लावल्याचे सुनो लावल्याचे बाहेर पडायचं नाही महाराज. निघाली महाराज. कुठलं पावडर कुठलं सुनो महाराज, खोबऱ्यात तेल मिळणार. निघाली बाई. दोघेही काम करू लागले. याला थोडं 7-8 दिवसात जरा प्रॅक्टिस झाली होती टोपलं उचलायची वगैरे. हिला टोपलं उचलता सिमेंटाचं टोपलं. मग ती म्हणू लागली, मालक टोपलं उचलना हो. हा म्हणला, टोपलं उचलत नाही. जसं आपल्या पूर्वीच्या घरामध्ये, पूर्वीच्या गावामध्ये जसं भाज्याचं प्लेट उचलते ती तसं उचलायचं म्हणला. हे मालक टाकता येईना कारण मजुरी लोक असं टाकत असं प्रॅक्टिस झाली. टाकता येईना मालक, कसं टाकू? प्लेटातले भजे तोंडात जसं टाकते तसं टाकायचं. झाले गुजरात. संध्याकाळी आले. याला विचार पडला, छोटी रूम अवघड आहे. स्वप्न पडलं. काय पडलं? स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये एक मुलगा झाला.
स्वप्नामध्ये एक मुलगा, नाही मुलगी झाली, स्वप्नामध्ये मुलगी झाली. हा बायकोला विचारू लागला, हॅलो, हा बायकोला विचारू, अगं जागा नाही, आपलं छोटं पण आता याला कुठं झोपवायचं? बायको म्हणली जरा सरका पलीकडे, म्हणते थोडं सरका, बघा बघा ऍडजस्ट केल्यानंतर जागा झाली की नाही, हा इथं झोपेल आपलं बाळ. स्वप्न चालू आहे. नंतर अचानक महाराज त्याला स्वप्नातच आवळे जवळ एक मुलगा आणि एक मुलगी झाली. मग किती झाले आता? पहिले तर एक, आणि आता आता कसं लक्षात राहते मुलांनी सगळं झाले. मग हा विचार कर, अगं एखाद्या ऍडजस्ट जागा नव्हती, आता आणखी दोन झाले, आता यांना कुठे झोपवावं? ते म्हणले किती मोठ्यानं बोलतो, सारखा पलीकड. पलीकड सरकार अगोदरच काटेवर आलता, अगोदरच कोपऱ्यावर आलता. सरकायला गेला महाराज, स्वप्नातच सरकायला गेला आणि जागृती जोरात खाली पडला. त्याचं कंबरनं म्हटलं कोणत्या दवाखान्यात आहे ऍडमिट मला विचारू नका, डिस्चेल घेऊन जातात. हा आता हे झालेले लेकरांनी मोडलं का न झालेले मोडलं? न झालेलं एवढं मोडत असेल तर झालेलं किती मोडत असेल महाराज? संसार झालाच नाही म्हणतात ना, हे तो स्वरूपी मिथ्या वाचा, हे खोटं आहे. चला पुढे चला. तुकोबारायांच्या आरती संसाराबद्दल चिंतन मांडले. संसार तो कोण लेखक? तुकोबारायांच्या दृष्टिकोनातून संसार म्हणजे काय हा, हे जग जे आहे याला आपण संसार म्हणतो. हे जग जे आहे याला आपण संसार म्हणतो. आणि संत जगाला जग म्हणून पाहत नाही, संत विषयाला विषय म्हणून पाहत नाही, तर विषयाला नारायण म्हणून भोगतात. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जलधर. विषय म्हणून भोगत नाही, तर विषयाला हा माझा नारायण आहे, हा माझा विठ्ठल अवघाती संसार केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप. हे विठ्ठल म्हणून ते भोगतात महाराज. त्याच्यामुळं संसाराचं दुःख जे आहे ते संसारात दुःख त्यांना लागत नाही, कारण हे जग नाही तर हा परमात्माच आहे. जनी वनी अवघाते सर्वागती राम विठ्ठल विस्तारिला जगी, सर्व भूतेषु गुढा एकात्मा. सर्व ठिकाणी सर्व परमात्मा आहे अशी त्यांची दृष्टी झाल्यामुळे हे जग म्हणजे संसार आहे. पण या जगाला संत महात्मे संसार म्हणून पाहत नाही, तर विठ्ठल स्वरूप म्हणून पाहतात, नारायण पाहतात. म्हणून संसारातून कोण लेखे विठ्ठल विठ्ठल अहंकाराला संसार हे नामाभिधान. आपल्या जवळ असलेला जो अहंकार आहे या अहंकाराला संसार हे नाव आहे. मला संसार म्हणजे काय? आपल्या जवळ असलेला अहंकार. पण संतांना कोणत्याच प्रकारचा अहंकार नाही. ज्या संत चरित्रामध्ये कथा निघतात, जगद्गुरु तुकोबारायांची वरात लोकांनी काढली महाराज. घोड्यावर बसून नाही, गाढवावर बसून काढली. गाढवावर वरात काढली महाराज. आणि तुकोबारायांच्या सोबत सगळी जनता येऊ लागली. गावातले लोक सगळे तुकोबारायांना
गाढवावर बसवले, वरात निघाले. आता आपला वारकरी संप्रदाय किती वेद मानतो? 4 वेद मानत नाही, 5 वेद मानतो. सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि ऋग्वेद हे 4 वेद आहेत. पण तुकोबारायांचा गाथा हा 5वा वेद. आपली श्रद्धा आहे तुकोबारायांचा गाथा हा 5वा वेद आहे. 5वा वेद निर्माण करणारा महात्मा महाराज, चेष्टा नाही महाराज. तुकोबारायांच्या एका दृष्टीपुढे महाराज, आम्ही दृष्टीपुढे करू गाढवाचे घोडे. ब्रह्मदेवाच्या बापाच्या बापाला सुद्धा जी गोष्ट जमत नाही, तुकोबाराय म्हणतात आम्ही गाढवाचं घोडं करू शकतो महाराज. एवढी ताकद तुकोबारायांची आहे. नवे नवे तुकोबाराय म्हणतात आम्ही वैकुंठातून येतो, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी सात भावी वर्ता. आम्ही येतो जातो एवढा अधिकार आहे तुकोबारायांचा. एवढा अधिकार असताना सुद्धा लोकांनी तुकोबारायांना गाढवावर बसवावं आणि तुकोबाराय आनंदाने म्हणावं वा, आनंदाने म्हणावं वा. एवढ्यात बायको बघावं समोरून आणि तुकोबारायांनी बायकोला सांगा आगावले काय बघते म्हणले सगळीकडे तू, आगावले. आवले म्हणजे बायकोला म्हणत होते, आगावले काय पाहते बघ म्हणले मी किती निवांत गाढवावर बसले. म्हणजे हे मात्र उभं आणवानी माझ्या सोबतच आहेत म्हणजे, यांना जरा पाणी तर पाजू. कोणता अहंकार आहे का महाराज? तुकोबारायांना मुंबाजी बुवानं काठीनं मारलं महाराज, काठीनं मारलं. तेच तुकोबाराय मुंबाजी बुवाचा हात दुखत असेल पण चोळायला जातात. आज जर तुम्ही मला चापट मारून बघा बरं, पुढच्या वर्षी तारीख तिरकोळी म्हणजे की तुकोबारायांचा अधिकार एवढा मोठा, अहंकार नाही. तुम्ही नामदेवरायांचं चरित्र काढा, नाथरायांचं चरित्र काढा. शांतीब्रह्म नाथराय 108 वेळा यवन फुंकला महाराज. तर नाथराय शांत, त्या यवनाला लाज वाटली. अहो नाथराय 108 वेळा मी फुंकलो, काहीतरी राग यायला पाहिजे होतो मला. राग कसं काय आली? कशाला म्हणणार राग? तुझ्या फुंकण्यामुळं मला 108 वेळा गंगेची स्नान झाली भडव्या. म्हणजे किती निर्मळ मन महाराज, किती निर्मळ. ज्ञानोबारायांना लोकांनी महाराज मुठभर पीठ दिलं नाही, घेतलेलं पीठ महाराज चिखलात कालवलं, खापर दिलं नाही महाराज, झोपडे दिले नाही. शेवटी ज्ञानोबारायांच्या आई वडिलांना देहांत बातचीत करावं लागलं महाराज. किती शोकांतिक आहे. एवढं झालं तर सुद्धा ज्ञानोबारायांना काही तिरस्कार वाटला जगाविषयी? याच लोकांनी माझ्या आई वडिलांचा त्याग घेतलेला आहे, यामुळेच माझे आई वडील गेले, यामुळेच आम्हाला संन्यासीची पोरं म्हणून विटावे लागले, आम्हाला पैठणला जावं लागलं शुद्धीपत्र आणायला, आम्हाला ब्रह्मसभेत उभं राहावं लागलं याच लोकांमुळे. पण ज्ञानोबारायांनी अहंकाराने एखादी गोष्ट लिहिली असेल चालत, अमुक अमुक लोकांनी माझी ज्ञानेश्वरी वाचू नये, किंवा ज्ञानोबारायांनी शाप सुद्धा दिला असताना या लोकांचं अकल्याण होते असं करायला पाहिजे होतं. पण ज्ञानोबारायांनी तसं केलं नाही. उलट महाराज आता विश्वात्मक येणे वाक्यज्ञ तोषावे, तोषोनी मद द्यावे. आता मद, ज्ञानोबारायांचा मद शब्द सुद्धा किती मोठा आहे महाराज. विश्वात्मक देवी. ज्ञानोबारायांचा मद म्हणजे मला, ज्ञानोबारायांचं मला म्हणजे विश्वाला पुरायचं काय आहे. म्हणजे ज्ञानोबारायांचा मद जर विश्वा एवढा मोठा असेल तर ज्ञानोबारायांचा आमा किती मोठा असेल. विठ्ठल असा अहंकार आपल्याला महाराज लोळू लोळू मारतो महाराज. लोळू लोळू पट्ट्याचे 2 एकर ऊस आहे, पट्ट्याचा 2 एकर ऊस आहे, पट्ट्याचा 2 एकर ऊस आहे, पट्ट्या कुठेही जर छातीवरी करणं पट्ट्याचा 2 एकर ऊस आहे, पट्ट्याचा. अरे पट्ट्या 200 एकर ऊसवाले निवांत बसलेत महाराज. राशनचं कार्ड मिळते का बघायला तरी पिवळं. तू कुठं 2 एकर म्हणून बसता? 2 एकर ऊस आहे तर आपल्याला खाली बसू वाटत नाही महाराज. माझं 2 एकर ऊस आहे, अहो माझं 2 एकर. कुठं उमर्याला गेले तरी तेच, एसटीत बसत तरी तेच. सारखं 2 एकर ऊसाचंच चिंतन चालू आहे. 2च एकर ऊस आहे ना. किती अहंकार आपल्याला, किती अहंकार आहे. सगळं विश्वाचं साम्राज्य ज्ञानोबारायांकडे आहे. शांतीब्रह्म पैठणचे नाथराय, नामदेवराय भगवंताचे लढवाला भक्त, जगद्गुरु तुकोबाराय. कोणताच अहंकार नाही. संसाराला अहंकार म्हणतात. अहंकार म्हणजे संसार, परंतु संत महात्मे अहंकाराला जिंकले महाराज. जिंकावा संसार, अहंकाराला जिंकले. त्याच्यामुळे संसाराला जर अहंकार हे नाव असेल तर अहंकारात जिंकलेला आहे, त्याच्यामुळे संसाराचं दुःख होत नाही. आपल्याला अहंकार आपल्याकडे. आता पंक्तीला जर बसलो आपण, गावची पंगत असली आणि बसलो पंक्तीला, कोणी तर पात्र वाढलेला आहे आणि कोणी तर म्हणलं
इथं बसत नाही, उडा 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 उडा. हे तुझं राहिलं जेवण म्हणतो आपण. अहंकार जागा होता, अहंकार. एखादा मोठा आला लीडर आणि त्याला गावात कोणीच बोललं नाही, गावातला कोणीच व्यक्ती बोललं नाही, मी बोलले, तो मागे आला तिकडे तसंच गेला. त्याचा अहंकार वाढतो महाराज. त्याच्यामुळे दुःख होतं. आपल्याला अहंकार आहे म्हणून दुःख आहे. अहंकारच नसेल तर त्याला दुःखच राहत नाही. जो माणूस सारखा हसत राहतो, चलत असते चलत असते, त्याला काही सुद्धा होत नाही. ज्ञानवरांची उभी आहे मा नवल अहंकाराची मोठी विशेष नरही अज्ञानापाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. अज्ञानाच्या मानगुटीवरती बसत नाही पण ज्ञानाला मात्र सोडत नाही. मी ज्ञानी म्हणला की धरलंच लगेच अहंकार. म्हणून संसाराचं दुःख कोणाला आहे? ज्याने अहंकाराला जवळ केलं त्याला संसाराचं दुःख आहे. ज्याला हे संसार प्रपंच वाटतो, हे मदंग वाटतो, शेत माझं वाटतं, घर माझं वाटतं, हा देह माझा वाटतं, या देहाला आपण माझं म्हणावं का? या देहाच्या संबंधाने तुम्ही बघा, हा देह जर माझा जर म्हणत असेल तर या देहावर मालकी करणारे अनेक आहेत. मला या देहावर मालकी अनेकाची आहे. या देहाच्या संबंधाने माझी आई म्हणते हा देह माझा आहे. तुम्ही माझ्या वडिलाला विचारा हा कोण आहे? वडील म्हणतात हा देह माझा आहे. माझा भाऊ म्हणतो हा देह माझा. माझी बायको म्हणते हा देह माझा. माझा मुलगा म्हणतो हा देह माझा. माझी मुलगी म्हणते हा देह माझा. माझे सगळे सासूरवाडीचे सगळे म्हणतात हा देह माझा. माझे आप्त सखी सर्वजण म्हणतात हा देह माझा. एवढं पुढे चला, या देहातला आत्मा सुद्धा म्हणत असतो हा देह माझा. याच्या पुढे चला, स्मशानातला अग्नी सुद्धा म्हणत असतो कधी ना कधी हा देह माझा होणार आहे, हा देह माझा आहे. या देहाची वाटेकरी जर इतकी असतील महाराज तर या देहाच्या संदर्भाने आपल्याला चिटकून राहता येईल का महाराज? म्हणून या देहाला माझं म्हणायचं नाही, जगाला माझं म्हणायचं नाही, संतांनी कशालाच माझं म्हणलं नाही. म्हणून उज्ज्वलंद बाबांना संसाराचं दुःख का झालं नाही? कारण उज्ज्वलंद बाबा म्हणायचे हे माझं नाही, हे त्याचं आहे. कोणाचेही घर कोणाचा किंवा देवी दिला देह त्याने घेऊन जाणार. म्हणून संसाराचं दुःख होत नाही महाराज. देहाच्या बाबतीत अनासक्त, अहंकाराच्या बाबतीत चिटकलेलं नाही महाराज. सगळं हे संतांना कळतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात संसारातून कोणाला येते विठ्ठल आपल्याला जर संसार नको वाटत असेल तर अहंकाराला जवळ येऊ देऊ नका. आपल्याला संसाराचं दुःख नको वाटत असेल, देहाचा अभिमान बाळगायचा नाही. आपणाला जर संसार नको वाटत असेल, संसाराचं दुःख नको रे बाबा, संसाराचं दुःख आपल्याला चटके बसू नये असं वाटत असेल तर कोणत्याही वस्तूवर आपली मालकी गाजवायचं नाही. आपल्या मुलावर सुद्धा मालकी गाजवायचं नाही. आपल्या शेतावर सुद्धा मालकी गाजवायचं नाही. कशावरच मालकी गाजवायचं नाही. संसाराचं दुःख अजिबात होत नाही. संसाराचं कोण लेखी आम्हा सखे हरिजन. सखा कोणाला म्हणतात मला? या अभंगामध्ये सखा शब्द आहे. सखा आपल्या परिभाषेमध्ये सखा कोण आहे? जो सक्का आहे, राशन कार्डावर आधार कार्डाच्या नियमानुसार वंश परंपरानुसार एकाच आईचे दोन लेकरं जे सक्के आहेत रक्ताच्या नात्यानं, ज्याला आपण बंधाऱ्याच्या अलीकडे सुद्धा येऊ देत नाही, त्याला आपल्या भाषेमध्ये सक्का म्हणतो. सक्का पुढे म्हणाय सक्का भाऊ. किती पाठ आहे हो तुम्हाला, तुमची क्यू करायची वाटते हो. विठ्ठल विठ्ठल त्याला सक्का म्हणतो. आपली परिभाषा सोडून द्या. आपण काय म्हणतो हे कीर्तनामध्ये महत्वाचं नाही महाराज. कारण संतांनी जे सांगितले, संतानुच्चरित आणि शास्त्रानुमोदित असलेलेच वाक्य आपल्याला गृहीत धरायचे आहे. संतांनी सांगितलेले आणि शास्त्राने अनुमोदन केलेले हे वाक्य आपण गृहीत धरायचं आहे. असो, सखा कोण आहे? जनाबाई. तुम्हालाही काही पर्सेंटेज द्यावं लागते, 50% सांगा. सखा कोण आहे? जनाबाई म्हणते ज्ञानाचा सागर. ज्ञानाचा
कोण सखा आहे? ज्ञानाचा सागर सखा तुझा का माझा? माझा ज्ञानेश्वर. तुकोबांनी सुद्धा महाराज सखाची व्याख्या सांगली. सखा कोण आहे तुकोबांच्या दृष्टिकोनातून? महाविष्णूचा अवतार. सखा तुझा का माझा? माझा ज्ञानेश्वर. चला सखा कोणाला म्हणले कळालं? सखा कोणाला म्हणले? आपल्या भावाला सखा म्हणले. बरोबर आहे का? कोणाला सखा म्हणतात? ज्ञानोबारायला सखा म्हणतात. आम्हा सखे हरिजन. आपल्या परिभाषा डोक्यातली हरिजनाची वेगळी आणि तुकोबांच्या डोक्यातली हरिजनाची परिभाषा वेगळी. हरिजन म्हणजे कोण? हरिजन म्हणजे कोण? भगवान श्री हरी ज्या जनांचा झाला त्याला हरिजन म्हणतात, किंवा हरीचे जे जन त्यांना हरिजन म्हणतात. विठ्ठल आम्हा सखे हरिजन. आम्हाला ज्ञानोबांची संगती प्राप्त झाली. संसारावर काय परिणाम झाला? संसार तो कोणलेखे. संसाराची काही सुद्धा किंमत राहिली नाही का? आमच्यासोबत ज्ञानोबा आहे. आमच्यासोबत कोण आहे? ज्ञानोबा आहे. तसंच ज्ञानोबांनी सांगितलं सुद्धा आम्हाला कशाची आता भीती नाही म्हणे. श्री गुरु सारिका असता पाठला इतराच्या वेगा राजयाची कांता काय भीत मागे मनाची तळवटी जो कोणी बैसला काय ज्ञानोबा सांगतात. ऐका, एक राजा फिरायला निघाला आणि वाटत महाराज एक छोटे कंगवे फुगे केस वगैरे घेऊन देणाऱ्या बाया असतात. पिशवी अडकवलेली असते है ना. आपल्या बायकांची केस वगैरे घेतात आणि पिना सुई वगैरे देतात. पिना घ्या, सुया घ्या, फुगे घ्या असं म्हणत येतात ना. तसे एक बाई फिरत आली मला. फुगे घ्या, पिना घ्या, खवण्या असं म्हणू लागली होती. राजाने पाहिलं. प्रधान सांगितलं मला तीच बायको करून घ्यायची. प्रधान म्हणला राजासाहेब ते कुठं तुम्ही कुठं जमणार नाही. अरे मी सांगतो तेवढंच करायचं. राजा बोले झाले. लग्न लगेच झालं, कारण कीर्तनात प्रमाणाला सुद्धा वेळ राहते. लगेच तांदळ, लगेच लग्न झालं. रत्नजडी सिंहासनावर सोन्याच्या सिंहासनावरती बसली. काल आपल्या त्रिकुळीमध्ये पिना सुया फुगे घ्या म्हणी केणारी बाई महाराज आज राजाची ती धर्मपत्नी झाली. राजाच्या उजव्या हाताला बसलेली महाराज ती आपल्या गावात येईल का उद्या काल्यामध्ये? पिना घ्या येईल महाराज. तसं तुकोबारांचा आम्हाला ज्ञानोबांची संगती प्राप्त झाली म्हणजे पिना खवण्या विचार करायची गरज नाही. संसाराचं दुःखच नाही महाराज. प्राप्त झाली. संसारावर परिणाम झाला. संसार तो कोण लेखे काय किंमत आहे. आता काळावर सुद्धा परिणाम झाला. अभंगाचा
ब्रह्मानंदे सरे आवडी उरे सरे लेट सुद्धा म्हणते हरी गुरुजी आपल्या गावचा माणूस आहे आलं तर चालतंय नाही आलं तर चालतंय गेलं तर चालतंय तिकडेच बसल तर सुद्धा चालतंय पण मी तुमचाच असल्यामुळं 12 वाजेपर्यंत चालू तर चालतंय संतांचा काळ ब्रह्मानंदात विलीन झाला काळ ब्रह्मानंदे सरे आवडी उरे काही गोष्टी जीवनामध्ये सराव्या आणि काही गोष्टी जीवनामध्ये उराव्या काही गोष्टी जीवनामध्ये उराव्या आणि काही जीवनामध्ये सराव्या आज यांची पंगत आहे सन्माननीय आदरणीय हरिभक्तीपरायण दयानंद गणपतराव पाटील यांची पंगत आहे मला सकाळची पंगत होती आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण करण कुणाळे आपण ज्यांना लाडान मास्टर म्हणतो त्यांची पंगत होती त्या पंक्तीवाल्याला आज विचारा मला आज गणपत पाटलाला विचारा स्वयंपाक केला पण त्यांच्या मनाची अवस्था विचारा ते म्हणतात किती लोक आले तरी कमी पडलं नाही पाहिजे उरलं पाहिजे काय झालं पाहिजे प्रसाद उरला पाहिजे भाकर उरली पाहिजे चपाती उरली पाहिजे खीर उरली पाहिजे वांग्याची भाजी उरली पाहिजे वरण उरलं पाहिजे मी सगळे आठवण सांगितले बघा आता उरलं पाहिजे प्रत्येक जणाला वाटतं की उराव तसं काय उराव आणि काय सराव दुःख सराव वाटतं माणसाला वाटतं ना आपलं दुःख कमी व्हावं दुःख सराव पूर आलेला सरावा वाटतो दुःख सराव वाटतो आणि आपली कीर्ती उरावी वाटते पण लोकांची कीर्ती उरत नाही तुका म्हणे एक मरणाची सरे उत्तमची सरे मरण सराव वाटतं आणि कीर्ती उरावी वाटते परंतु आपलं उलट आहे कोणाला मरण सराव कोणाला जो वाटतंय का कोणाला जो वाटतंय म्हातारा 101 वर्ष झाले तरी सुद्धा त्याला मनातून जर विचारलं मला त्याला उगो म्हणतोय देवा घेऊन जा रे पण मनातून म्हणते दवाखान्याला घेऊन जा म्हणते आता गाव जरी गोडजेवणाची वाट पाहत असलं तरी या पट्ट्याला जावं असं वाटत अजिबात नाही कीर्ती उरावी महाराज मरण यावं महाराज मरण आले की त्याची कीर्ती होते महाराज माणसानं जिवंत असेपर्यंत कमी जगावं पण मेल्यानंतर जास्त काळ जिवंत राहिलं पाहिजे त्यांचं वय अवघं 50 वर्षाचं आयुष्य तरी या छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाच्या नजरेत राजा जाणता राजा म्हणून ज्ञानोबा जाऊन 700 वर्ष तरी ज्ञानोबा संजीवन आहे तुकोबारांना जाऊन 400 वर्ष झाले तरी तुकोबारा जगद्गुरु श्रीमंत संत तुकोबारा नावच आहे महाराज कीर्ती त्यांची वाढत असते मरण यावं महाराज दोनच पद्धतीनं मरण यावं एक पांडुरंगाचं दर्शन केल्याबरोबर अटॅक यावं उत्तम मरण म्हणायचं ज्ञानोबारांच्या संजीवन समाधीवर डोकं ठेवलो मरण आलं उत्तम मरण कीर्तनाला उभारलो विठ्ठल विठ्ठल चालू आहे मरण आलं उत्तम मरण महाराज मरण यावं भगवंताचं भजन करता करता मरण यावं नसेल तर देशाची सेवा करता मरण यावं दिल दिया है दिल दिया है जान जान भी देंगे हे वतन तेरे लिए काय निष्ठा आहे महाराज ते अटल बिहारी वाजपेयीची जर कविता वाचली तर अंगावर शहारे येतात ना भारत कोई भूमि का टुकड़ा में चीता जागता रहा भारत कोई
भूमि का टुकड़ा नहीं, एक जीता जागता राष्ट्रपुरुष है। ये अभिनंदन की धरती है, ये वंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये दर्पण की भूमि है। इसकी नदी नदी हमारे लिए गंगा है। वाह, इसकी नदी नदी हमारे लिए गंगा है और इसका कंकन कंकन हमारे लिए शंकर है। इसकी नदी नदी हमारे लिए गंगा है और इसका कंकन कंकन हमारे लिए शंकर है। हम जिएंगे इस भारत के लिए, मरेंगे इस भारत के लिए। मरने के बाद भी गंगा जल में बहती हुई हमारी अस्थि को कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगी, भारत माता की जय। काय निष्ठा आहे महाराज, मरण यावं भगवंताचं भजन करता करता, नसेल तर मरण यावं देशाची सेवा करा, नसेल तर मरणाच्या भानगडीत पण पडूच नाही महाराज। संतांचा काळ ब्रह्मानंदात विलीन झाला, आपला काळ ब्रह्मानंदात। आपल्याकडे आनंद आहे, संतांकडे आनंद आहे। आपल्याकडचा आनंद काय, सोयाबीन 60 कट्टे झाला आनंद झाला, 40च झाला तो गेल्या वर्षी, या वर्षी 60 कट्टे झाला आनंद झाला, पण हरभरा कमीच निघाला, 10 कट्टे निघाले, दुःख झालं। चढ उतार आहे आपल्या आनंदामध्ये, चढ उतार आहे। संतांच्या आनंदामध्ये चढ उतार नाही। सुख घडो घडी द्विगुणित होतो, ब्रह्मानंदात विलीन होतो महाराज। कारण ते भगवंताचं नामचिंतन श्रवण केले, स्वीकारले तिने। कारण हा काळ कोणाला सोडत नाही, पण संत त्याच्या डोक्यावर पाय देतात। जगा काळ हाय, आम्ही माता दिला पाय। आपण सगळे मरणाला भीतो, काळाला भीतो। कधी मरण येईल का सांगता येत नाही म्हणून आता आहे। कधी महाराजचा एक धोवा आहे, कल 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 क्या करे, कल काल के हाथ, कल 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 क्या करे, कल काल के हाथ। कल करना तो आज करना, आज करना तो अभी करेगा, आज करना तो अभी कर। कल 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 क्या करे, कल काल के हाथ। आपण उद्या करू, उद्या नामस्मरण करू, उद्या नामस्मरण करू, कधी होत नाही। कधी मरण येईल काय सांगता येत, कोणाचं मरण आपण लिहून ठेवतो का, मी 10 वर्षानंतर जाणार आहे असं लिहून ठेवतो। बॉन्डवर पण लिहून देते का, सगळं लिहून देईल महाराज, जागा घर शेत सगळं लिहून देईल। पण मरण, कारण मरण यायचं कधी जायचं हे आपल्या हातात भगवंताने ठेवलेलं नाही। काही सिक्युरिटी त्यांच्याकडे, कोर्ट त्यांच्याकडे, ओटीपी त्यांच्याकडे येते, यायचं जायची ओटीपी त्यांच्याकडे आहे, आपल्याकडे ओटीपी नाही। मग तिने ओटीपी सेंड केली की लगेच आपलं खातं क्लोज। साथ रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी चलते चलते, साथ रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी चलते चलते, गम निकल जाएगा, गम निकल जाएगा। रोशनी का क्या भरोसा है इस जिंदगी का, म्हणून नामस्मरण करा, राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी। आधी म्हणजे पंक्तीच्या आधी का जागराच्या आधी। कधी आधी म्हणजे कधी, झोपेतून उठण्याच्या आधी राम राम स्मरा आधी, झोपेतून उठल्यानंतर राम राम स्मरा आधी, बाथरूमला जाण्याच्या अगोदर राम राम स्मरा आधी, आंघोळ करण्याच्या आधी राम राम स्मरा आधी, साबण लावण्याच्या आधी राम राम स्मरा आधी, शॅम्पू लावण्याच्या आधी राम राम स्मरा आधी, अंग पुसण्याच्या आधी राम राम स्मरा आधी, दूध घेण्याच्या आधी, धोतर घालायचं राहिले की हो, धोतर घालण्याच्या आधी राम राम स्मरा आधी, दूध घेण्याच्या आधी राम राम स्मरा आधी, जेवण करण्याच्या आधी राम राम स्मरा आधी,
हे नाही जमलं तर शेवटी स्मशानात जाण्याच्या आधी तरी राम राम स्मरादि विठ्ठल राम नाव तोंडाला येणं सोपं आहे, विठ्ठल नाव तोंडाला येणं सोपं आहे. बरोबर. राम म्हणायला काय अवघड आहे, कृष्ण म्हणायला काय अवघड आहे, विठ्ठल म्हणायला काय अवघड आहे. राम कृष्ण हे नाव सोपे म्हणता येतात. सकाळाची येते आधी अधिकार, सगळ्यांना ते अधिकार दिला आहे मला. पण तो राम म्हणायची बुद्धी येणं मात्र फार अवघड आहे. देवाचं नाव घ्यायची बुद्धी येणं मात्र फार अवघड आहे. म्हणून तर तुकोबारांना सांगावं लागलं, अरे म्हणजे सांगतो तुम्हासी भजारी विठ्ठला अवस्था साधक रूपातून आता वरच्या अवस्थेला कर देवा. देवा आता ऐसा करी उपकार. पुढे देवा आता ऐसा करी उपकार. देहाचा विसर पाडी. चिंता नाही. चिंता मनुष्याला तीन आहे त्या स्थितीतून उत्कर्ष होण्याची चिंता, आहे त्या स्थितीत राहण्याची चिंता. लोक म्हणतात आहे तेवढं 4 एकर जरी टिकवलं तरी बस आहे त्या स्थितीत राहण्याची चिंता. दुसरी चिंता आहे त्या स्थितीतून खाली घसरवणे बाबा, घसरण्याची चिंता. हे 3 चिंता आहेत महाराज. या तिन्ही चिंता करायची गरज नाही. का गरज नाही? कारण आम्हा सखे हरिजन महाराज संसारावर परिणाम झाला. संसाराची आता आम्हाला किंमत नाही, दुःख नाही. काळाची आता आम्हाला भीती नाही. आता आम्हाला स्वप्नात सुद्धा चिंता वाटत नाही. हो मग आता जेवणात चिंता काय राहिली का? शेवटचं प्रमाण
Thank you.